हृदय आणि मन ही सामर्थ्याची मोठी अधिष्ठाने आहेत. जर मनाची प्रसन्नता जर असेल, तर आपण आयुष्यामध्ये खूप काही मिळवू शकतो. चित्त शुद्ध नसेल, तर प्रतिष्ठा, पैसा, पद ह्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. म्हणूनच जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात, की "आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकाळांची पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा." म्हणजे चित्तशुद्धीशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं मिळूनही आनंद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी आपले चित्त शुद्ध करणे गरजेचे आहे. आणि मग चित्तशुद्धीकरता काय करता येईल, तर आध्यात्मिक वातावरण आणि आध्यात्मिक ज्ञान आणि ते अध्यात्म प्रत्यक्ष आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये उतरवणे हे फार गरजेचं आहे.